स्वच्छ करून पालक घ्यायचा आहे आणि तो आपल्याला गरम पाण्यातून ब्लांच करून घ्यायचा आहे. ब्लांच करून घेतल्यामुळं काय होते की पालकाचा कलर अजिबात चेंज होत नाही आणि आहे तसा राहतो. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या, ब्लांच केलेला पालक, कढीपत्ता, लसूण, आलं, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून ही आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यानंतर इथे 2 वाटे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. 1 चमचा ओवा हातावर कुस्करून टाकायचा आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. धने पावडर टाकायची आहे. मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये 2 चमचे दही टाकायचे आणि जे आपण बारीक पेस्ट करून घेतलेली पालकची ती याच्यामध्ये टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. दह्यामुळे आणि या पेस्टमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला गोळे बनवून थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि लाटल्यानंतर त्याच्यावर तेल घालून आपल्याला थोडंसं पीठ लावून अशी घडी घालून घ्यायची आहे. या घडीमुळे काय होते की आपल्या या पराठ्यांना खूप छान असे लेयर सुटतात आणि मऊ लुसलुशीत होतात. आता आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. त्यावर आपल्याला तूप लावून हे पराठे दोन्ही साईडून भाजून घ्यायचे आहेत आणि गरम असतानाच खायला घ्यायचे आहेत. खाताना हे पराठे आपल्याला कळणारसुद्धा नाहीत की हे पालकाचे पराठे आहेत. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता की किती मऊ आणि लुसलुशीत असा आपला पराठा झालेला आहे आणि त्याला लेयरसुद्धा किती छान अशा सुटलेले आहेत. तर चला तर मग पटापट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी बघत चला.